नमस्कार, मी गोविंद सोळंकी बोलतोय। सध्याला मी आहे तुर्बा स्टोर या ठिकाणी। तुर्बा स्टोर मध्ये शौचालय खूप आहेत। आता आपण शेजारी बघत आहात 2 आणि त्याच्या बाजूला 3 शौचालयाचा इथून जो पाणी जातो आहे या ठिकाणी शौचालयाचं पाणी गटारातून जातो। डेंजरस लाईन नाहीये म्हणून शौचालयाचं पाणी थेट रस्त्यावर येत आहे। गटाराचं चॉकअप झालेलं आहे। हा आताचा प्रॉब्लेम नाही, तर खूप दिवसाचा प्रॉब्लेम आहे। हा गटाराचं पाणी संपूर्ण आहे, आपण बघू शकता। हा गटाराचं पाणी रस्त्यावर, हे रस्त्यावर आहे। आणि हा गटाराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे इथे या ठिकाणी घाण दुर्गंध पसरलेला आहे। जसं काय आपण नळाचा पाईपलाईन जसं फुटतो तसा गटाराचं पाणी म्हणजे संडासाचं पाणी हा बघा किती स्पीडने पळत आहे। परंतु येणाऱ्या आता 4-5 दिवसाच्या आत पाऊस पडणार आहे मोठ्या प्रमाणात, आणि हे पाऊस पडल्याच्या नंतर या ठिकाणी डेंग्यू आणि मलेरिया असे आजार मोठ्या प्रमाणात पसरणार आहे। हे जो दिसत आहे आपल्याला लाईन, हा गटाराचा आहे। खराब झाले असल्यामुळे हा पूर्णपणे पाणी संडासाचं आहे। आणि या संडासाचं पाणी असं वाटत असेल लोकांना की हा फक्त रस्त्यावर जात आहे कुठल्या तरी एका बाजूला, आणि परंतु या ठिकाणी नागरिकांची वस्ती आहे। हे आपण बघू शकता, पूर्णपणे नागरिकांची वस्ती। आणि ही शाळा आहे, ती शाळा आहे। शाळा, लहान मुलं मोठे मुलं या ठिकाणी शिकतात। आणि आता आता उन्हाळा गेला, आता लवकरच पावसाळा येण्याची सुरुवात आता होईलच। आणि आज झाली, कदाचित आज पाऊस पडला, परंतु अजून पाऊस जर जोराने पडला तर या ठिकाणी या तुर्बा स्टोर मधील नागरिकांना फिरण्यासाठी जागा नसेल, कारण की या ठिकाणी या संडासाच्या पाणीमुळे डेंग्यू मलेरिया असे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे। मग माझा हा प्रश्न आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करतात तरी काय? हा पूर्ण संडासाचा पाणी आपण बघू शकता, किती लांब संडासाचा पाणी पसरलेला आहे। संडासाचा पाणी आपण नीट लक्षात घ्या। पूर्णपणे संडासाचा पाणी किती लांब बघू शकता आपण, किती लांब आहे। शाळा क्रमांक 22/111 या ठिकाणी आहे। पूर्ण हा संडासाचं पाणी आहे, बघू शकता आपण। क्या हुआ? बोल गया। तरी महानगरपालिकेला माझी विनंती आहे की तात्काळ याकडे लक्ष द्या। इथलेही नागरिक टॅक्स सगळं काय पाणी पट्टी सगळं भरतात। महानगरपालिकेला मी काय बोलू नाही शकत। आणि आताच परिस्थिती हा बिकट आहे। पावसाळ्यामध्ये अजून याचा परिस्थिती बिकट होणार, कारण की पावसाळ्यामध्ये हा आता पाऊस येऊन गेला कदाचित थोडेफार, परंतु जर जास्त प्रमाणात जर पाऊस पडला तर हा संडासाचा पाणी हा नागरिकांच्या वस्तीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज एवढ्याच येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये मोठा प्रकार मी तुम्हाला दाखवेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।